जगामध्ये जेवढे लोक आहेत, जेवढा जनसमुदाय आहे, त्यातले बहुतेक सर्वजण सुखासाठी धडपडत आहेत. सुखासाठी धडपडण्याची वेळ काय येते? दुःख वाटायला आहे म्हणून. मग दुःख संपवण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो आहे. दुःख संपेल तेव्हा सुख येईल ना. पण लोकांची कल्पना ज्यापासून सुख मिळते आहे ते सर्व कल्पनारूप आहे, माईक आहे, मायावी आहे. मायावी म्हणजे फसव. जसं दिसते तसे नसते, दिसते म्हणून असते तसं पण नाही. आणि अशापासून सुख प्राप्ती करायला गेलं तर सुख कुठे मिळणार? दुःखच आहे वाटतं. म्हणून जगातील बहुतेक सर्व लोक सुखप्राप्तीसाठी धडपडतात आणि सुख कायमस्वरूपी त्यांना मिळत नाही आहे. काही क्षणिक सुख लाभल्यासारखं वाटतं, पण दुसऱ्या क्षणाला त्या हातून सुटतं. त्याचं कारण काय? की त्यांच्यामध्ये विवेक नाही. सुख कशात आहे हे त्यांना ज्ञान नाही. त्याचंही कारण काय आहे? तर जगामध्ये सत्य काय आहे, असत्य काय आहे ह्याचं ज्ञान नाही. जे जसे दिसते आहे ते खरे आहे असे मानतात. म्हणजे खरे खोट्याची पारख नाही. सर्व देखावा मायेचा आहे, पण त्या मायेच्या देखाव्यामधून सुद्धा खरे लपलेले आहे. त्याच्यामध्ये ते शोधायला विशेष दृष्टी लागते. त्याला ज्ञान म्हणतात. आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, सत्य स्वरूपाचं ज्ञान. पण अज्ञानामध्ये, कल्पनेमध्ये अडकला, त्यामुळे सत्यापासून दूर गेला. मग त्याला ते कुठे भेटणार? कसे भेटणार? म्हणून काय म्हणताय तिथे? प्रपंच करायचा आहे, भौतिकातले व्यवहार करायचे आहेत, तर त्यामध्ये जो जाणता आहे त्याची संगत करा. जसं एखादा घरामध्ये वडीलधारा माणूस आहे, खूप वर्ष आयुष्य काढलेलं आहे, बरं वाईट पाहिलेलं आहे, प्रपंच करायला त्याची मदत होते. पण त्याची मदत परमार्थ करायला होत नाही. जे शाश्वत म्हणजे अखंड सत्य, ज्याला मरण नाही, अबाधित, अविनाशी, असे जे सत्य आहे ते एकच एक आहे, परमात्मा. बाकी सर्व माया आहे. जे जग दिसत आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक ब्रह्म आहे आणि दुसरी माया आहे. ब्रह्म दिसत नाही, भासत नाही, निर्गुण आहे, निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, दिसत नाही. दिखावा सगळा कोणाचा आहे? मायेचा आहे. पण मायेला कारण कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्माला कारण माया नाही आहे. जसं आकाश आहे म्हणून आभाळ आहे, आभाळ माया आहे. आभाळ येते आणि जाते, आभाळ म्हणजे ढग. पण आकाश आहेच आहे. तसं परब्रह्म आहेच आहे, माया येते जाते. पण आकाशाला, परब्रह्माला आकाशाची उपमा पण चालत नाही. आकाश सुद्धा भासमान आहे, प्रसिद्धी ते काही नाही आहे, भास आहे. पण जो संकल्प उठला आणि त्या संकल्पातून हे मायावी जग निर्माण झाले, ज्याला अष्टध प्रकृती म्हणतायत.
पंचमहाभूत आणि 3 गुण त्याचा पसार हा जो निर्माण झाला तो देखावा, ते दृश्य रूप, दृश्य जगत हा मायेचा भाग आहे. पंचमहाभूतांचं गाठोड आहे. पण त्याच्या आधी जे परब्रह्म स्वरूप आहे, निर्गुण निराकार अनंत शक्ती भरलेलं, त्याच्यातून अहम अशी एक जाणीव निर्माण झाली. त्या जाणीवेला मूळमाया म्हटली का, मूळमायेतून गुणमाया आणि गुणमायेमधून तेही पंचमहाभूते अशा प्रकारे विस्तार झाला दिसतो आहे. म्हणजे मूळ काय आहे, ते परब्रह्म. हे सर्व कळण्यासाठी 2 गोष्टीचं ज्ञान फार महत्वाचं आहे. एक, मुख्य देव कोण, म्हणजे मुख्य ईश्वर परमात्मा, त्याची ओळख आणि पंचीकरण शास्त्राचा अभ्यास, या 2 गोष्टीची गरज आहे. पंचीकरणाचा उलगडा झाला की मुख्य कोण हे आपाप कळते. पण ते कळले पाहिजे. ती कळल्याशिवाय शाश्वत अशाश्वत निवाडा करता येत नाही, विवेक होत नाही. आणि पंचीकरण शास्त्राचा अभ्यास होत नाही तोपर्यंत मी कोण, हे जग काय आहे आणि देव ईश्वर काय आहे हे सुद्धा कळत नाही. पंचीकरण म्हणजे ही पंचमहाभूते, त्याचं जग, त्याचा अभ्यास. ही पंचमहाभूते आपल्याला पसारा दिसतो, त्यात मुख्य पसारा काय दिसतो, त्या पृथ्वीचा पसारा दिसतो. जो पसारा दृश्य रूपाने आहे तो सर्व पृथ्वीवरच आहे, पृथ्वीच्या रूपाने दिसतो आहे. पण पृथ्वीची उत्पत्ती कशातून आहे, पाण्यातून आहे. आपण जी पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, जग, आकाश, वायू, आप, तेज, तेज, आप आणि पृथ्वी असं आहे. तर पृथ्वीची निर्मिती त्या पाण्यातून आहे, पाण्याची निर्मिती त्या अग्नीतून आहे, अग्नीची निर्मिती वायूतून आहे, वायूची निर्मिती आकाशातून आहे. आकाश म्हणून पोकळी आहे, पोकळीचा भासमान गुणामुळे आहे. आणि मग ते 3 गुण, सत्व, रज, तम म्हणून गुणमाया. आणि त्या गुणमायेच्या आधी ती मूळमाया. मूळमाया म्हणून काय आहे, अहम जाणीव आहे, अशी जाणीव. ते जाणीवेतून जग आहे. तुम्ही गाढ झोपले तेव्हा तुमच्यासाठी जग आहे का, तुम्हाला कशाचाच पत्ता नाही, तुम्ही गाढ झोपेत आहात. जेव्हा जाग येते तेव्हा जग आहे असं जाणवतं. बस सगळं दिसायला लागतं आपल्या अवतीभोवतीचं. सकाळी जाग आली की लगेच आठवण होते, कामाला जायचं आहे, करायचं, तप करायचं. हे जाग आहे म्हणून जग आहे, म्हणजे जाणीव आहे म्हणून जग आहे. जाणीव नाही तर जीवन पण नाही. मेलेल्या माणसासाठी जग नाही, काही नाही का, जाणीव संपली त्याची, जाणीवनेच संपली. जाणीव नाही, चैतन्य हरपले. चैतन्य हरपले, पंचप्राण त्याग झाला, राहिले ते पंचमहाभूताचं गाठोडा राहील. आगीत टाकलं तर सगळं असं जळतं, सगळं जळतं. सगळं तेल कसं जळून संपून जातं, तसं हेच तेलासारखं सगळं एक 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 आपापली पंचमहाभूत आपला आपला हिस्सा घेऊन टाकतात. जे वायू जातो पहिल्यांदा, जे जडत्व आहे, जडत्व हाडं, नाड, नाडी, मांस, रोम, त्वचा हे जळून भस्म होतं, टाक होतं. त्याच्यावर पाणी पण जातं, वायू पण जातं, अग्नी पण जातं.
काय राख नाही, राख नाही, परत मातीच. ती पण वारा मोठा आला तर उडून जाते आकाशात, ते काय राख नाही. म्हणजे या देहाचं महत्त्व आणि देहाचं स्वरूप कळलं तर विश्वाचं स्वरूप कळतं. म्हणजे देह पंचमहाभूताचा आहे, त्याला पिंड म्हणतात. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. ब्रह्मांड म्हणजे विश्व, विश्व पण पंचमहाभूताचं. त्याच्यात पण 3 गुण आहेत, ह्याच्यात पण 3 गुण आहेत, म्हणून पिंडी तेच ब्रह्मांडी म्हटलेलं आहे. म्हणजे पिंड ब्रह्मांड दोन्ही एक आहेत. म्हणजे आपला देह जगापेक्षा वेगळा नाही, विश्वापेक्षा वेगळा नाही, विश्वाचाच भाग आहे. पण आपल्या ठिकाणी असलेली जाणीव, ज्याला आत्मा म्हटलेला आहे तो, आणि विश्वाच्या ठिकाणी असणारी जगज्योती जाणीव शक्ती जी काम करते पंचमहाभूतातून शक्ती, ती त्याला अंतरात्मा असं म्हणते. दोन्ही एकच, पण इथे वेगळ्या रूपामध्ये वेगळं होऊन वावरते म्हणून आत्मा म्हटलेलं आहे बस. आणि तिथे संयुक्त रूपामध्ये सर्व पंचमहाभूतामध्ये आणि पंचमहाभूतून निर्माण झालेल्या सगळ्या सृष्टीमध्ये वावरते आहे. दगडधोंड्यामध्ये, सगळ्यामध्ये, चंचळामध्ये, निश्चळामध्ये, जडत्वामध्ये, सर्वामध्ये वावरते आहे. अंतरात्मा दोन्ही एकच. तो अंतरात्मा तोच परमात्मा, त्याला ईश्वर देव असं म्हणतात. आणि तेच त्याचं मूळ स्वरूप ते परब्रह्म. म्हणजे मूळ देव कोण आहे? ते परब्रह्म आहे, जे आदिशक्ती निर्गुण निराकार. त्याच्यातून पंचमहाभूताचे देह साकारले. ज्या देहांमध्ये सत्वगुणाचा प्रभाव जास्त होता त्याच्यामध्ये देवरूप दिसतं, सर्व शक्तींचा प्रभाव दिसला. म्हणून त्यांना आपण अवतारी संत किंवा देव म्हटले आणि त्याला आपण नमस्कार करायला. कारण आपण देहरूपाने जीव बनलो वासनेमुळे, आणि जीव बनल्यामुळे आपल्यातलं ज्ञान लोप पावलं आणि अज्ञान फोपावलं. आणि अज्ञान फोपावलं ते अज्ञान हे मायेचा भाग आहे. या जगामध्ये जे सर्व दृश्य आहे ते सर्व अज्ञानवतच आहे. कारण का सगळं नाशिवत आहे. खरे वाटते पण खरे नाही, दिसते भासते नासते, उद्भवते व्यवहारते नाश पावते. म्हणजे काही खरं नाही आहे, पण आहे असं आपल्याला काही काळापुरतं त्याच्याशी व्यवहार करावा लागतो. पण शाश्वत नाही ही जाणीव राहिली पाहिजे. आणि त्या सर्वांच्या मुळाशी तो परमात्मा आहे, तो एकच श्रेष्ठ आहे आणि तो देव ईश्वर खरा आहे. पण तो आपल्यापासून वेगळा नाही आहे. कारण आपल्यामध्ये आत्मा म्हणून तो वावरतो आहे ना, पण आपल्याला का दिसत नाही? आपण वासनाधीन झालेले आहोत, आपण अज्ञानामध्ये अडकलेले आहोत. जे मिथ्या आहे ते सत्य मानतो आहोत आणि त्याच्या मागे लागलेले आहोत. प्रपंचामध्ये हाव तिथे ती हाव पुरी करण्यासाठी अनेक वाईट मार्गाने जातो, दुःख भोगतो. एखादा जाणता असेल तर त्याला अनुभव असतो सगळ्या दुःखांचा. तो सांगतो असं करू नको, असं करू नको, असं करू नको. मग प्रपंच उत्तम होण्यासाठी त्याची संगत कामाला येते. पण मोक्षमुक्ती साध्य करण्यासाठी, ईश्वर देव त्याची प्राप्ती करण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी त्या माणसाचा उपयोग होत नाही. प्रपंचामध्ये ज्ञान असणारा सुद्धा उपयोगाचा नाही. तर त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणजे शाश्वत शाश्वताचा निवाडा फक्त सद्गुरू करू शकतात, त्याचा अनुभव देऊ शकतात. आपल्या अंतर्यामी वसलेला परमात्मा, तो आत्मा म्हणून आहे, त्याचा अनुभव सद्गुरू देऊ शकतो. त्याचा अनुभव एकदा प्राप्त झाला, ते ज्ञान प्राप्त झालं तर सारसार निवडता येतं. आणि सारसार निवडलं तर तुमच्या वाट्याला दुःख येणार नाही, सुखच राहील. आणि म्हणून दुसरा प्रपंचातला एखादा जाणता कामाचा नाही, तर परमार्थातील ज्याला आत्मप्रचिती आहे ईश्वराची, परमात्म्याची, ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे शाश्वताचं, अशी व्यक्ती ज्याला सद्गुरू संत म्हणतात, त्यांचा सहवास पाहिजे. आणि त्यांच्या ज्ञानबोधाने राहिलं तर जीवनातले व्यवहाराच्या गोष्टी आहेत सहजपणे तुम्ही करू शकता. पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. सगळीकडे तुम्ही ज्ञानदृष्टीनेच पाहता, म्हणून मायेचा प्रभाव तुमच्यावर चालत नाही. माया फसवी आहे, फसगत होते, दुःख वाटायला येते. पण मायेचा प्रभाव तुमच्यावर चालला नाही तर तुम्ही परिपूर्ण मुक्त होता.
आणि बरोबर अलिप्तपणे, जसं चिखलात कमळ असतं पण कमळावर चिखल नसतो, तसं या जगामध्ये तुम्ही सहजपणे राहून अलिप्तपणे सगळे जगातले व्यवहार करतात, पण त्या व्यवहारांचा तुमच्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. कारण ज्ञानदृष्टीने तुम्ही सगळं जाणता. तुमच्यामध्ये विवेक असल्यामुळे ही नाही ते बाजूला करता, नित्य आहे ते बाजूला करता, सत्य आहे ते अंगीकारता. त्यामुळे तुमच्यावर कुठला दोषारोप यायचा प्रश्न येत नाही, हानी पोचण्याची गरज नाही. आणि ज्ञानस्वरूप असल्यामुळे भीती हा प्रकारच नाही. म्हणून जीवन मग सुखाचं होतं, आनंदाचं होतं, समृद्धीचं होतं आणि शेवटी मोक्ष मुक्तीचा अधिकारी होता. जोपर्यंत अज्ञानामध्ये अडकला आहे तोपर्यंत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत दुःख संपत नाही. अज्ञान काय आहे? मी देह ही कल्पना अज्ञान आहे आणि जग सत्य मानतो ही अज्ञान आहे. आणि देव अनेक आहेत अशी कल्पना, हे पण अज्ञान आहे. एकच एक परमात्मा अनेक रूपाने प्रकट झालेला आहे. ते अनेकत्व जरी दिसत तर तो एकच आहे असं ज्ञान असणं, आणि तोच इकडे तिकडे कुठे न शोधायला जाता माझ्यातच शोधला पाहिजे, माझ्यातच आहे असं ज्ञान प्राप्त झालं तर खरं तुम्हाला जीवन सुखाचं होणार, समृद्धी होतं. ह्याच्यासाठी भक्ती पाहिजे, परमार्थ पाहिजे, आणि त्याच्यासाठी ज्ञानीपुरुषाची संगत पाहिजे आणि त्याच्या ज्ञानबोधाने वागलं पाहिजे. पंचखंडाचा अभ्यास पाहिजे, पंचमहाभूताचं जग म्हणलं त्याचा अभ्यास पाहिजे, तेव्हाच कळणार आहे काय खरं आणि त्याचं कार्य कसं चालतं. पंचमहाभूतांचं कार्य कसं चालते आहे हे कळले तुम्हाला, आणि त्याच्या शेवट काय आहे तर तिथे कुठे शाश्वतता नाही आहे असा अनुभव झाला की या मायेच्या जगतावरचं प्रेम आपोआप कमी. ह्याच्यातलं प्रेम कमी झालं तर विवेक येतो, वैराग्य येतं. म्हणजे जे हानिकारक आहे, कामाचं नाही, फायद्याचं नाही, त्याचा त्याग करतो. आणि जे तुमच्या देह जगण्यासाठी गरजेचं आहे तेवढा त्याचा अंगीकार केला जातो. आणि सहजपणे ज्ञानदृष्टीने वागत असल्यामुळे निश्चिंतता येते आणि आपल्या स्वरूपामध्ये सहज निमग्न राहून आनंद सुख. ते कसं स्वरूप आहे? आनंद सुख, आनंद होतो. हे जीवनामध्ये अनेक घटना घडत जरी असल्या तरी त्याचा परिणाम त्याच्यावर काही होत नाही, त्या सर्व काही जाणता तो आहे. आणि ज्याच्यामुळे निर्माण होते आणि ज्याच्यामुळे ते व्यवहारते आहे आणि ज्याच्यामुळे नाश पावते त्याचं ज्ञान त्याला आहे, त्याची प्रचिती त्याला आहे, त्याचा स्वात्मानुभव आहे. त्यामुळे तो सजीवन आनंदाने जगतो. म्हणून प्रपंचामध्ये आपल्याला परमार्थ पाहिजे आणि विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि जीवनात सद्गुरू पाहिजे. मग आपल्या जीवन सुखाचं होऊन शेवटी आपण जन्ममरणाच्या प्रयत्न करतो आणि मोक्षमुक्तीचे अधिकारी होतो. राजाधिराज श्रीपुराज रामेश्वर राजाधिराज श्रीपुराज भाऊसाहेब